Hey, hi guys, good morning. Welcome back to my channel. Let's go. I wake up to a little bit of drool on my pillow, feel like it's gonna be a bad day. Yeah, I'm tired of shit, and the coffee ain't hit yet, damn, ain't that great. I don't wanna go to work, cause my boss is a jerk, and I'm not even that paid. I need a change in my life, cause I don't feel alive, and there's nothing that makes me happy. Hold my beer for a minute, I'm about to quit my job, cash in for a ticket. I'm going on a trip and I don't plan to visit. I'm gonna stay there till I feel like I'm winning, and this is just the beginning. I need a big change, help me feel like living. I need a big swing, home runs I'm hitting, and I'll never look back, moving on till I get it all. And we all got dreams, we all want things. घसरशील मागच बसाय बरं बाहेरी आपलं की ओरडू नका, लय ओरडू नका. पुण्यामध्ये अशी ट्रॅक्टरची राईड मारायला पैसे देतो अर्जुन, हो ना? आता मी खाली दुकानात जाणार आणि खाली उतरायला बस खाली. मदत करणार आहे. मी पण इथं बसते आता वरती. हो, इकडे आता उतार आहे बघ. उतारावरनं चालली खाली. रोलर कोस्टर मध्ये बसल्यासारखं वाटतंय, है ना? ओ नो, इथे सगळे काटे आले आडवे. गेलाच आता माझ्या डोळ्यात. ये बघ, इकडे पण आलं. आता आपण पोहोचलो घरी. काढायची आपण जायचं कुठं चालला तुम्ही आणि आता? मार्केटवर. ही आमची आजी 100 वर्ष क्रॉस केलेत तरी पण स्वतःचे कपडे स्वतःच्या हाताने धुते. तिला ऐकायला येत नाही म्हणून जोराने बोलावं लागतं. म्हणलं 100 वर्षाची झालीस तू तरी पण स्वतःची साडी स्वतः धुती. तिला आवडत नाही कोणी धुतलेली तिची साडी. आणि अजून पण एवढी ताकद, एवढी खणखणीत आहे. काय करायचं मग? सुना आहेत की धुवायला? नाच सुना आहेत. होय ग? काय करते? हा? नाही तुल्यावर न धुवायचं. हा, धुवत नाहीत वय तुझी साडी? धुवत नाही तुझी साडी? धुतेच की. मग काय झालं नाही झालं धुयाला. तुलाच आवडत नाही, है ना? मला आवडत नाही. हॅलो गाईज, आता आम्ही चाललेलो आहोत हे सगळी मका मार्केटला घेऊन. हात दे हनुमा. आणि तो पण येतोय. माझा तर एकच शेवटचा चॅप्टर राहिला. अभ्यास करता करता हा आलेला आहे. हा, 10वीचं वर्ष याचं तरी सुद्धा अभ्यास करता करता आलेला आहे हा आमच्या सोबत मार्केटला. चलो स्टार्ट करो. हो हो, चलो अब चले मार्केट को. आता रस्त्यावर. आणि खूप ऊन पडलेलं आहे, जे ऊन डायरेक्ट चमकतंय. गाईज काय सांगू तुम्हाला, गाईज काय सांगू तुम्हाला, नीट पकडून बसा गाईज. 4 व्हीलर फॉर्च्युनर मध्ये बसल्यासारखं वाटतंय ना? का जी वॅगन? हायवे वरनं टन घेऊन येताना तसंच मार्केटवर जाणार आहे. हा इंदापूरचा शिवाजी चौक आहे. कुठला? छत्रपती शिवाजी महाराज. हा नॅशनल हायवे आहे, पुणे सोलापूर रोड. इकडे जातो अकलूज, हे सगळं जातो. तिकडे इंदापूर आत. आणि मार्केटला जायला तिकडं खाली जायचं. कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर पुणे.
इथं पोते सगळे गहू ज्वारी मका असे पोते आहे. मार्केट कर चला. हे कांदे मार्केट आहे. तिथं कांदा डाळिंब हे सब बिकता यार, हा. सब बिकता. तिकडं मच्छी मार्केट आहे. चला जाऊ आपण. असं गाडी असून प्रदर्शन हे सब ऍग्रीकल्चर. हा ते सगळं इथं प्रदर्शन मध्ये खूप गाड्यांची अवजारे येतात. इथं घोडे विकण्यात येतात. इथं वेगवेगळे ब्रीडचे कुत्रे असतात, जसं की पिटबुल असू दे, जर्मन शेफर्ड, बुली वगैरे. हे सगळे कुत्रेचे प्रकार इथं दाखवण्यात येतात. ले काय असे खायचे पदार्थ वे असतात, जसं की आपले स्प्रिंग रोल असू दे, मोमोज असू दे, अजून तसलं एक स्मोक बिस्किट म्हणून एक असतं, ते सुद्धा इथं फर्स्ट टाइम मी एकदा आलतो तेव्हा मी ट्राय केलं. आणि ले काय वैशिष्ट्य येत असते तिथं. आणि इथं तुम्ही जेव्हा एंट्री करता प्रदर्शन बघायला, तर इथं धान्याची रांगोळी काढलेली जाते. जे बी असं ज्वारी मका तांदूळ असते त्याची रांगोळी काढतात आणि त्याच्यामध्ये अन्नपूर्णाची एक मूर्ती ठेवतात. भारी ना. हा भाई लोग उधर किधर मच्छी लाने के लिए जा रहे क्या? चला आता सगळं मार्केट बघून झालेलं आहे. आता आपण जाऊयात. आपली मका विकली गेली नाही गेलीच असेल, बट ऑब्वियस झालं की नाही झालं ते बघू. आणि आता परत अगेन ट्रॅक्टर मध्ये बसून झुक घरी. प्रत्येक पिशव्याचं वजन करून मग घेतात ते. काटा बघ केवढा मोठा आहे. अर्जुन मध्ये मध्ये नको करू. हा मोकळी झालेली आहे. लास्टची झालेलं आहे सगळ्यांचं वजन करून. प्रत्येक पिशवीला नंबर टाकतात ना, आणि नाव, फक्त नाव आणि नंबर. या प्रकारे आता आम्ही घरी चाललोय. आमची जी मकाची पिशवी होती ती आम्ही मार्केटमध्ये आता विकलेली आहे. उद्या आता रेट कळेल मकाचा किती असेल. हे बघा, हा माझा भाऊ आहे, चुलत भाऊ. शकता तुम्ही हे इंदापूर अकलूज हायवे, हा नवीन हायवे झालेला आहे. अकलूज मार्ग बघू शकतो. हे बघा तिथं काय, हे बघा आमचा गणपती बाप्पा. तर जेव्हा आम्ही मग येत होतो तर एक आजी आम्हाला हाय केली, तर आम्ही आता परत तिला हाय करणार आहे. पेरू नाही नको, राहू द्या. आता तुम्ही पेरूची बाग आणि इकडे केळीची बाग. हे बघा, ओ बघा, हे आणि हे बघा, हे आणि हे बघा. बघू शकता तुम्ही एकदम काळे भंगार ढग आलेले आहे. आज तर बाबा पाऊस सगळीकडनं. आमच्या चारही बाजूने ढगच आहेत बघा. तुम्ही बघू शकता ॲनिमेशन मध्ये रेंडर केल्यासारखं ढग दिसते ते बघा. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.